हालेलुया. आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. आपण सर्वजण उठून उभं राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि सर्वांनी डोळे बंद करूया. प्रार्थना करूया परमेश्वराला आजच्या दिवसासाठी, त्याच्या कृपेसाठी, त्याच्या दयेसाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो, कारण प्रभू तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. आज ही सुंदरची वेळ दिली प्रभुदेवा, तुझ्या मंदिरामध्ये यावं आणि परमेश्वरा तुझी आराधना करावी. परमेश्वरा तुला नतमस्तक करावं आणि परमेश्वरा तुला महिमा करावी. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा जे काय आम्ही लोक जमलेलो आहेत, आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर. पवित्र आत्मा तू प्रत्येकाला स्पर्श कर. आम्ही आनंदानं उल्हासानं तुझी आराधना करण्यासाठी पवित्र आत्मा तू आमच्या मुखाला स्पर्श कर, आमच्या जिभेला स्पर्श कर, आमच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर परमेश्वरा. धन्यवाद देतो. जे येणारे लोक आहेत परमेश्वरा, येण्याच्या मार्गावरती असते आहेत परमेश्वरा, त्यांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा तुझी कृपा दया त्यांना पुरव अशी आम्ही अंतराची प्रार्थना करत आहे. धन्यवाद देतो. आजची संपूर्ण भक्ती आराधना प्रभुदेवा तू चालव आणि परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर परमेश्वरा. नांदेडमधील प्रभुदेवा होणारी सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या मानात देत आहे. आज प्रत्येकाशी भेट घे, प्रत्येकाला तू स्पर्श कर, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर परमेश्वरा. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. पुन्हा एकदा आजचा दिवस आमच्या जीवनामध्ये दिला आणि परमेश्वरा तू आम्हाला जिवंत ठेवलं की प्रभुदेवा तुझी महिमा करावी. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. पवित्र आत्माची भक्तीचा ताबा तू घे. तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर आणि तो आम्हा प्रत्येकाला चालव. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. आपण उपासनाचं एक गीत गाऊया. उपासना संगीत 423 नंबरचं गीत, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडेल. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडेल. मी टाकी चिंता सगळी व जाई बापा जवळी. ती संकटांच्या समयी देईल शक्ती हृदयी. तै मोहापाशही टळेल अमूल्य ती भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ ही गोड कैशी वर्णवेल. करी मला ती प्रेरणा देवा मी अर्पी प्रार्थना. त्या ठाई भाव ठेवूनी व भार सर्व टाकूनी. कृपा अनंत मिळेल ही धान्य हो. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ जीवा आधार ही लावेल. देहातुनी सुटून या आई बरी चढून या. पवित्र होती भावना, समाप्त सर्व प्रार्थना. जयकार हो गरजेल स्वप्न ही भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडेल. मी टाकीची सगळी व जाई बापाच बळी. ती संकट
काही टाळे अमूल्य ती भक्तीची वेळ, अमूल्य ती भक्तीची वेळ. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. आम्ही प्रभुदेवा तुझ्या भक्ती करण्यासाठी एकत्र जमलेलं असताना प्रभुदेवा आमच्यामध्ये तुझं सानिध्य असणार आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा भक्तीची वेळ आणि परमेश्वरा तुझी आराधना करणं, तुला गीत गावून तुझी स्तुती करणं हे खूप चांगलं आहे परमेश्वरा, कारण तू अद्भुत परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो आजच्या दिवसाबद्दल. आम्ही तुला धन्यवाद देतो. इथून पुढची होणारी स्तुती आराधना आम्ही तुमच्या मानात नाम देत आहे. तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. आपण बसून घ्या सर्वजण. यावेळेमध्ये आपण काही गीत गावे हिंदी. आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, और यीशु महान अपना ये गीत सुनाएंगे. ये गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद दिवे. आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा है, इन चांद सितारों में है अक्स जो तेरा है. संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा है, इन चांद सितारों में है अक्स जो तेरा है. महिमा की तेरी हम सबको बताएंगे, यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, दिल तेरा खजाना है, एक बाग मोहब्बत का, पान सका कोई, सादर है तुल्फत का. दिल तेरा खजाना है, एक बाग मोहब्बत का, पान सका कोई, सादर है तुल्फत का. हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, ना देख सका हमको तो पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. ना देख सका हमको तो पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. मुक्ति का तो दाता है, दुनिया को बताएंगे, यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज
कर गाएंगे, हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भर कर गाएंगे। यीशु जिंदा है, वो आने वाला है। यीशु जिंदा है, वो वाला है। चंगा करने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। छुटकारा देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। चंगा करने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। छुटकारा देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भर कर गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भर कर गाएंगे। यीशु जिंदा है, वो आने वाला है। यीशु जिंदा है, वो आने वाला है। शांति देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। मुक्ति देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। शांति देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। मुक्ति देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भर कर गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, आत्मा से भर कर गाएंगे। यीशु जिंदा है, वो आने वाला है। यीशु जिंदा है, वो आने वाला है। जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। जय देने वाले प्रभु यीशु को कोटि कोटि धन्यवाद। जीवन देने वाले प्रभु यीशु को जीवन भर धन्यवाद। हालेलुया। आणखी काही गीत गाऊया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. आराधना आराधना स्तुती आराधना ही गीत गाऊया आणि प्रभूला स्तुती करूया. आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना। हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए। हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए। आराधना आराधना स्तुति आराधना 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 स्तुति आराधना आराधना। पवित्र प्रभु तेरी आराधना, पराक्रमी तेरी आराधना। पवित्र प्रभु तेरी आराधना, पराक्रमी तेरी आराधना। सामर्थ्य पिता तेरी आराधना, सर्वशक्तिमान तेरी आराधना। सामर्थ्य पिता तेरी आराधना, सर्वशक्तिमान
तेरी आराधना, आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना, आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना। हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए, हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए, आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना, आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना। अब्बा पिता तेरी आराधना, आत्मा प्रभु तेरी आराधना, अब्बा पिता तेरी आराधना, आत्मा प्रभु तेरी आराधना। अभिषेक करने वाला आराधना, आनंद देने वाला आराधना, अभिषेक करने वाला आराधना, आनंद देने वाला आराधना, आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना, आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना। हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए, हर सुबह में हर वक्त में आराधना यीशु के लिए, आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना, आराधना आराधना, स्तुति आराधना आराधना। सबने स्तुति सबने लाखों वेळा वंदने, सबने स्तुति सबने लाखों वेळा वंदने। महिमा तुला नित्य रे, नेहमी स्तुति सबने, महिमा तुला नित्य रे, नेहमी स्तुति सबने। येशूला येशूला येशूला, येशूला येशूला येशूला, येशूला येशूला येशूला, येशूला येशूला येशूला। सबने सबने स्तुति सबने लाखों वेळा वंदने, सबने स्तुति सबने लाखों वेळा वंदने। महिमा तुला नित्य रे, नेहमी स्तुति सबने, महिमा तुला नित्य रे, नेहमी स्तुति सबने। येशूला येशूला येशूला, 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 येशूला येशूला येशूला। हालेलुया। आपण उठून उभं राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि काही वेळ आपण उभं राहून परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराची स्तुती करूया। या वेळेमध्ये आपण एक ॲक्शन गीत गाणार आहोत, स्तुती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आते है। सर्वांनी ॲक्शन करायचे, लाजायचं नाही। परमेश्वराच्या सानिध्यामध्ये सोपी ॲक्शन आहे आणि ॲक्शन करून आपण परमेश्वराला धन्यवाद। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा इतना
हमसे करता है प्यार। हालेलुया 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 हालेलुया। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया 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 हालेलुया। थँक यू जीसस. धन्यवाद धन्यवाद. सर्वांनी डोळे बंद करूया. थँक यू जीसस. हालेलुया. प्रभुदेवा आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आम्ही जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आमच्या प्रार्थनेचं तू उत्तर देणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो येशू, या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. प्रभुदेवा आम्ही तुला महिमा देतो. प्रभुदेवा आम्ही तुझं नाव उंचावितो परमेश्वरा, कारण तूच एक स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहेस. थँक्यू जीसस. धन्यवाद 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 देतो परमेश्वरा. येशू प्रभुदेवा ती स्तुती करतो. येशू तुझं नाव उंचावितो परमेश्वरा. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक यू लॉर्ड. हालेलुया. यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई। यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई। यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई। यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई। तूने मुझे है बचाया, तूने मुझे सहलाया, तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद 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 धन्यवाद। मैं जो पापों में डूबा हुआ था, तुझसे दूर हुआ था। मैं जो पापों में डूबा हुआ था, तुझसे दूर हुआ था। तूने मुझे छुड़ाया, अपनी राह पर चलाया। तूने मुझे छुड़ाया, अपनी राह पर चलाया। मैं धन्यवाद
करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा, धन्यवाद 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 धन्यवाद, सर्वजण मोठ्यानं धन्यवाद 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 धन्यवाद। यीशु ने ऐसा प्रेम किया, मुझको अपना बेटा बनाया, यीशु ने ऐसा प्रेम किया, मुझको अपना बेटा बनाया, अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया, अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया। हात उंच करून मैं धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा, धन्यवाद 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 धन्यवाद। थँक यू जीसस, धन्यवाद देतो परमेश्वरा। प्रभुदेवा ती स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू आमच्यावरती अत्यंत प्रेम केलं। प्रभुदेवा ते प्रेमाच्या खातर तू स्वतःचं रक्त आमच्यासाठी सांडलंस। प्रभुदेवा त्याबद्दल मी तुला धन्यवाद देणार। सर्वांनी परमेश्वराला सांगा की परमेश्वरा तू माझ्यासाठी रक्त सांडलंस, तू स्वतःचं बलिदान दिलंस, त्याबद्दल मी तुझा मनापासून आभारी आहे। मला त्या ठिकाणी जायचं होतं, मला त्या ठिकाणी मरण पावायचं होतं, परंतु माझ्या ठिकाणी तू गेला आणि तू मला वाचवलं। प्रभुदेवा तू माझा उद्धार केला, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो। प्रभुदेवा आम्हाला तू वाचवलंस यासाठी की प्रभुदेवा आम्ही या जगातील सर्व वाईट गोष्टी सोडून प्रभुदेवा आम्ही तुझ्या पाठीमागे यावं। पवित्र आत्मा तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर। प्रभुदेवा या शेवटच्या काळामध्ये जीवन जगत असताना प्रभुदेवा आम्ही कोणी बहकून जाऊ नये। प्रभुदेवा आम्ही कोणी परमेश्वरा सैतानाच्या मोहाला बळी पडून प्रभुदेवा कोणतंही पाप करू नये, तुझ्या विरुद्ध प्रभुदेवा आज्ञाभंग करू नये, यासाठी पवित्र आत्मा तो आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर। धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्मरण करतो, तुला महिमा देतो। आजची आराधना प्रभुदेवा तू आशीर्वादित केली आणि प्रभुदेवा तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत केलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे। प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर, प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर। इथून पुढची होणारी सर्व भक्ती आराधना विधी सर्व आम्ही तुमच्या मानात देत आहे। सर्व गोष्टीमध्ये तू चालक आणि मालक हो। धन्यवाद देतो, प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन आमेन। आपण सर्वजण बसून घेऊया प्रभूच्या सानिध्यामध्ये। या वेळेमध्ये आपण साक्ष घेणार आहोत आणि आपल्यामध्ये श्याम ब्रदर साक्ष चालवतील। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला आभार असो की आपण सर्व इथे एकत्र आलोत आणि देवाची स्तुती करण्यासाठी आलोत। आज साक्षीची वेळ आहे आणि आपल्याला जे देवाने दिलेला आहे, जे अनुभव दिलेले आहेत, ते आपण साक्षीदार देवाची स्तुती करू। बरोबरच ते माझा सांभाळ करतो, आपल्या आठवड्याभर त्यांनी माझा सांभाळ केला, सगळ्या गोष्टींमध्ये मला मदत केली आणि माझं सहाय्य करत आला। छोटं मोठं त्रास असतो, दुःख वगैरे होतो, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला
आराम दिला किंवा कोणत्याही गोष्टीची इजा वगैरे याबद्दल त्यांच्या कामाला माझ्या वयातही माझा सांभाळ करत आहे, त्याच्या कुटुंबाचा सांभाळ करते आणि माझ्या घरावर आशीर्वाद सांभाळ करते. यासाठी आभार मानते. किती दिवस तो मला ठेवली, किती दिवस देवबापाने माझी काळजी घ्यावी, माझ्यावर आशीर्वाद द्यावा, त्याच्याच सगळ्यात प्राथमिकता आहे. प्रेज लॉर्ड. देव सांभाळत आहे अवसरे आंटी आणि त्याच्या परिवाराला आणि त्यांना आपल्या मंडळीमध्ये आणलं, त्यांना त्याबद्दल देवाचे आपण आभार मानू आणि त्यांच्या विशेष करून त्यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवू, त्यांच्या घरच्या परिवारातील प्रत्येक लोकांसाठी आठवण ठेवू. बाकीचे जे लोक आहेत ते सुद्धा देवाचा अनुभव घ्यावा आणि ते सुद्धा यावं यासाठी. परमेश्वराच्या नावाला आभार असो की आज ताईचा वाढदिवस आहे. याबद्दल आपण सर्व एक वेळेस टाळ्या वाजूया. हॅपी बर्थडे ताई. ताईला देव सांभाळत आहे, नवीन अनुभव देत आहे आणि गेल्या वर्षभर त्यांनी सांभाळलं, सगळं आरोग्य वगैरे दिलं आणि आजचा नवीन दिवस त्यांना दाखवलं. याबद्दल आपण देवाचे आभार मानू आणि विशेष आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये त्याचं आठवण ठेवू. मंडळी सांभाळत असताना, बालकांसोबत ते चालत असताना त्यांना देव सांभाळो आणि त्यांना आणखीन चांगला अनुभव द्यावा. याबद्दल देवाचे आपण आभार मानू. परमेश्वर आम्हाला सांभाळत आहे. मागील आठवड्याभर आमचं रक्षण केलेलं आहे आणि परगणे जाणं येणं सुरक्षित केलं. देवाची स्तुती असो. आणि ह्या दिवसामध्ये वचनामध्ये वाढण्यासाठी, वचन वाचण्यासाठी परमेश्वर मला त्यामुळे संधी देत आहे. देवाचे आभार मानतो. देव मला त्या वचनामध्ये वाढवण्यासाठी सहायता करतो. आणि आज विशेष करून आमच्या ऑफिसमधील आमच्या स्टाफच्या मुलाचं काल ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते सोडून गेलेलं आहे. तर त्याची आज अंत्यविधी होती आणि मला प्रश्न पडला होते, आता मी चर्चला कसं जायचं, आज तर प्रभू भोजन आहे, चर्चला जायचं आहे आणि त्याच वेळेस अंत्यविधीला कसं काय जाणार आता प्रश्न पडला. आणि वचन माझ्या डोक्यामध्ये येऊ लागले, वचन आठवण करून देऊ लागले पवित्र आत्म्याच्या द्वारे की मेलेल्यांना पुरू दे, तू माझ्या मागे ये. तेव्हा मी विचार केले, खरंच आहे. आपण जे जरी आपल्या जवळचे आहे तर पण आपल्याला परमेश्वराच्या अगोदर प्रथम प्राधान्य परमेश्वराला द्यायला पाहिजे, हे माझ्या वचनामधून जाणीव करून दिली. आणि मग नंतर थोड्याच वेळात मेसेज आलं की अंत्यविधी झालेली आहे. मी समजलं, मी देवाचा आभार मानतो. मला माझे चर्चला येण्याचे मार्ग देवाने मोकळे करून दिले. देवाची स्तुती असो. त्या परिवाराला देव सांत्वन देव आशीर्वाद. आज आमच्याचे जे मित्र ऑफिसमध्ये जे कोणी होते, जे स्टाफ होते, त्यांचा मुलगा जो वारलेला आहे त्याच्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवू, त्यांच्या देव सांभाळ करू आणि अंकल जे त्यांनी मार्ग मोकळे केलेले आहेत आणि अंकल तिथे येऊ शकले, त्याबद्दल आपण देवाचा आभार मानूया. काही प्रार्थना विनंती असेल तर आपण कळूया. काल पाऊस चांगला झाला, आणखीन पाऊस चांगला व्हावं यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करू. बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगला आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस नाही आहे आणि पाऊस धो येत आहे आणि निघून जात आहे. काल आम्ही सुद्धा पावसामध्ये अडकलो होतो. काल आमचं साक्ष असं, मी, जोशू आणि त्याची मम्मी, मी तिघंच गाडीवर होतो. गाडी नव्हती माझ्याकडे, मी माझ्या मित्राची गाडी घेतली आणि गेलो. पण त्यामध्ये आम्ही 2 ठिकाणी थांबलो. तिथून पद्मजा सिटीजवळ थांबलो, परत याच्याजवळ थांबलो. लेकरं जोरात म्हणायला लागले, यशोबाबा थांबा, पाऊस पडायला लागले आमच्या अंगावर, यशोबाबा थांबा, थोडा पाऊस पडायला लागले, आम्ही घरी जाता. असं जोशू आणि पिल्लू असं जोरजोरात ओरडू लागले होते. तर तिथं पद्मजा सिटीच्या अलीकडेच आम्ही थोडं थांबलो होतो. तिथं जागाच नव्हती बिलकुल थांबायला. तर ते जोर पप्पा आमच्या अंगावर पाणी पडायला, थोडं थांबा असं करायला लागले ते. आणि तिथं आम्ही थोडं ह्याच्याजवळ पद्मजा सिटीपर्यंत याच्यापर्यंत थोडं थांबलो. मग तिथं थांबल्यानंतर परत थोड्या वेळ थांबल्यानंतर आम्ही परत पुढे चाललो आणि परत तिथं पाणी पडायला सुरुवात केलं. जसं ते भगतसिंग चौक येतं तिथं पडायला सुरुवात केली. मग हे आणखीन ओरडायला सुरू केलं, रेड गो. मग यशोबाबा थांबा, आम्ही चालल्या घरी आहे, जवळ आहे आमचं, असं करायला लागले. मग आम्ही थोडं जवळ गेलो पण ते भिजले नाही. ते दोघं थोडेसे हे झाले, आम्ही दोघं भिजलो, मी आणि नेक्स्ट टाईम भिजलो आणि बरंच चांगलं भिजलो. आणि थोडं समोर गेल्यानंतर आम्ही एक ॲटो केला आणि त्या दोघांना आम्ही पाठवून दिलं. असं करून आम्ही काल संध्याकाळचा आमचा प्रवास व्यवस्थित झाला. याबद्दल देवाचे आभार मानतो.
गाडी तर स्प्लिट करू लागली होती आणि त्याच्यामधून जेव्हा देवाने व्यवस्थित नेले याबद्दल देवाचे आभार मानतो. आणि त्यासोबतच विशेष करून जोशू सर ती प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा, त्याचा आज बड्डे आहे. तो आला नाही आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या परिवारासाठी त्याच्या आई वडिलांसाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आणि काही प्रार्थना विनंती आहेत जर नसतील तर या सर्व साक्षासाठी आणि प्रार्थना विनंतीसाठी पालसाहेब आपल्यामध्ये तो प्रार्थना करतील. प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा, ज्या काही लोकांनी प्रभुदेवा साक्ष दिल्या आणि परमेश्वरा तुला धन्यवाद दिलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. अवसरांटी यांच्या जीवनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, तू आता पण सांभाळ, आता पण प्रभुदेवा तू त्यांना शक्ती दिली, सामर्थ्य दिले आणि परमेश्वर आज तू त्यांना मंडीमध्ये येऊन प्रभुदेवा तुझी आराधना करण्याची ही संधी दिली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, आमचा विश्वास आहे की तू त्यांच्याबरोबर आहेस आणि परमेश्वरा प्रभुदेवा तुझे काठी आणि आखडी परमेश्वरात त्यांना धीर देणारी आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. असाच त्यांच्यासोबत राहा आणि अशाच प्रकारे प्रभुदेवा त्यांनी मंडळीमध्ये येत राहावं आणि परमेश्वरा तुला महिमा गौरव देत राहावं असं होऊ दे. त्यांच्या कुटुंबावरती तुझी कृपा आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, आम्ही प्रार्थना करत आहे रणविका अंकल त्यांच्यासाठी परमेश्वरा तू पण त्यांना प्रभुदेवा साह्याने मदत केलं चर्चमध्ये येण्यासाठी त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. विशेष प्रभुदेवा त्यांचे जे काय प्रभुदेवा ओळखीचे प्रभुदेवा त्यांच्या घरामध्ये परमेश्वरा जे काही दुःख आलेलं आहे प्रभुदेवा त्या कुटुंबातील सर्व लोकांच्या वरती तुझी कृपा कर, दया कर आणि पवित्र आत्मा तू त्यांचं सांत्वन कर परमेश्वरा. त्या कुटुंबाचा संपूर्ण ताबा तुमच्या मानात देत आहे. विषय आम्ही प्रार्थना करत आहे मृदुलासाठी परमेश्वरा तिच्यावरती तुझी कृपा आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आतापर्यंत तू तिला सांभाळलं, इथून पुढे सुद्धा तू तिला सांभाळ आणि नवीन वर्षामध्ये परमेश्वरा तिच्या जीवनामध्ये अनेक अनुभव तिला दे अशा मी आग्रहाची प्रार्थना करत आहे. तू तिला आरोग्यामध्ये ठेव आणि परमेश्वरा तिच्यावरती तुझी विशेष कृपा आणि दया असू दे परमेश्वरा. प्रभुदेवा, आम्ही प्रार्थना करत आहे परमेश्वरा कोसमे कुटुंबासाठी विशेष प्रभुदेवा जोशवासाठी परमेश्वरा तो पण प्रभुदेवा नवीन वर्षामध्ये पदार्पण केलं असताना तू त्याला सांभाळ. नवीन वर्षामध्ये तू त्याला आरोग्यामध्ये ठेव, अधिक तुझ्या वचनामध्ये भयामध्ये वाढण्यासाठी तुझी कृपा तुझी दया त्यांच्यावरती असू दे. प्रभुदेवा, पूर्ण मीनाक्षीताई आणि त्यांचा संपूर्ण परिवार आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रभुदेवा, इथे जमलेले प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कुटुंबाला आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येकावरती तुझी दया आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. विशेष आम्ही प्रार्थना करत आहे पावसासाठी परमेश्वरा काल प्रभुदेवा चांगला पाऊस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. अजून प्रभुदेवा काही भागामध्ये परमेश्वरा पावसाची आवश्यकता आहे. प्रभुदेवा पिण्याच्या पाण्याच्या अडचणी आहेत तेव्हा सर्व दरवाजे उघड आणि परमेश्वरा चांगला पाऊस आम्हाला यावर्षी मिळावा असं होऊ दे परमेश्वरा. धन्यवाद देतो. आतापर्यंत तू सर्व या प्रार्थना ऐकल्या, सर्वांच्या सोबत राहिला आणि सर्वांच्या जीवनामध्ये जे काय अद्भुत अनुभव दिलेस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. हालेलुया. आपण उभा राहावे आणि एक स्तोत्र वाचन करूया सर्वांनी. स्तोत्र संहिता 36 आपण वाचूया सर्वजण उठून उभा राहावे आणि स्तोत्र संहिता 36 आपण एकत्र वाचूया सर्वांनी. दुर्जनाच्या मनातून अधर्माचा ध्वनी निघत असतो, त्याच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. आपले पाप उघडकीस येणार नाही, त्याचा कोण तिटकारा करणार नाही अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो. त्याच्या तोंडचे शब्द अधर्माचे व कपटाचे असतात. त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिली आहेत. तो अंथरुणावर पडल्या पडल्या अधर्माची मसलती करतो. तो कुमार्ग धरून राहतो, वाईटाचा वीट मानत नाही. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचले आहे, तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे. तुझी नीती देवाच्या पर्वतासारखी आहे, तुझे निर्णय गंभीर महासागरासारखे आहेत. हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशु यांचा प्रतिपाळ करतोस. हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे. मानवजाती तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय करते. तुझ्या मंदिरातील समृद्धीतून त्यास तृप्ती होईल आणि तू आपल्या आनंद नदीतून त्यास पाजशील. कारण जीवनाचा झरा तूच जवळ आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. तुला ओळखणाऱ्यास तुझे वात्सल्य, सरळ मनाच्यास तुला तुझा न्याय लाभू दे. गर्विष्ठांचा पाय मला न तुडवो, दुर्जनाचा हात मला हाकून न लागो. पहा, दुष्कर्मी कसे पडले आहेत, त्यांना लोटून दिले आहे, त्यांच्याने उठवणार नाही. वाचलेले स्तोत्र आपल्यासाठी आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो प्रभुदेवा, जे काही स्तोत्र आम्हाला आज दिलंस त्याबद्दल
आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, तुझं वात्सल्य अमोल आहे. प्रभुदेवा, तू आमच्यावरती अत्यंत प्रेम करत आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो परमेश्वरा. कारण प्रभुदेवा, आम्ही जेव्हा तुझ्यावरती विश्वास ठेवतो तेव्हा आम्ही कधीच ढळणार नाही परमेश्वरा. कारण प्रभुदेवा, तुझा प्रकाश आम्हाला नेहमी प्रकाशमय करत राहतो. प्रभुदेवा, या स्तोत्रासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं पुढची सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या महानाथामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. बसून घेऊ आपण. आपण एक गीत गाऊ. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश. हे गीत गात असताना आयरोन दान दशम सोळा करू. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश. आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे. आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश. शांति दाता आप ही तो है, सर्वशक्तिमान आप ही तो है. शांति दाता आप ही तो है, सर्वशक्तिमान आप ही तो है. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश. आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे. आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश. माता पिता आप ही तो है, देते सहारा आप ही तो है. माता पिता आप ही तो है, देते सहारा आप ही तो है. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश. यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश. आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे. आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे. यीशु आप रहेंगे ऑफरिंगसाठी प्रार्थना करूया. आशिष आहे, आशिष आपल्यामध्ये प्रार्थना करेल. सर्वांनी डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. सगळ्यांनी जे काही दानार्पण देण्यापेक्षा ते स्वीकार करण्यापेक्षा आणि जे देऊ शकले नाही त्यांना पण देण्यासाठी पात्र बनवतो. आणि जे आले नाही येत असतील प्रवेशात त्यांना सगळ्या राज्याच्या वाढीसाठी तू उपयोग करून तुझ्या हाती यावेळीमध्ये हालेलुया. यावेळीमध्ये आपण प्रभूषण विधीमध्ये आपण सहभागी होणार आहोत. यावेळेमध्ये मी एक शास्त्रभाग वाचतो तुमच्या सर्वांच्यासाठी. 1 कोरिंथीचा 11वा अध्याय आणि
23 वचनापासून. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले की ज्या रात्री प्रभू येशू धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, ईशोपकाळ स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी हे माझे शरीर ते हे आहे, माझ्या स्मरणात हे करा. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी होईल. यास तो मनुष्याने आपली परीक्षा करावी आणि मग त्या भाकरीतून खावी व त्या प्याल्यातून प्यावी. त्या शरीराला न अनुलक्षून जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर ते दंड आणतो. यामुळे तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निजले आहेत. तर आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड आला नसता. वाचलेलं वचन आशीर्वादित करू. आणि ज्या लोकांचा बाप्तिस्मा झालेला आहे आणि ज्यांनी आपलं जीवन प्रभूला समर्पित केलेलं आहे असे लोक या विधीमध्ये सहभागी होऊ शकतात. या वेळेमध्ये आपण सर्वांनी डोळे बंद करूया. प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण स्वतःची तयारी करूया. आणि ज्या लोकांना या विधीमध्ये सहभागी व्हायचं आहे, ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे आणि ज्यांनी आपलं जीवन प्रभूला दिलेलं आहे ते लोक कुठून उभा राहतील. आपण सर्वजण प्रार्थना करूया. आपण स्वतःच्या मनाची तयारी करूया आणि ज्यांना सहभाग व्हायचा आहे ते उठून उभा राहतील. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो कारण प्रभू तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. प्रभुदेवा आज या शब्दात दिवशी परमेश्वरा या महिन्याच्या पहिल्या रविवारी परमेश्वरा आम्ही मंदिरामध्ये येऊन परमेश्वरा तुझी आराधना केली आणि परमेश्वरा जो पवित्र विधी प्रभुदेवा तो आम्हाला लावून दिलेला आहेस की परमेश्वरा जोपर्यंत तू येणार आहेस तोपर्यंत प्रभुदेवा आम्ही हा विधी प्रभुदेवा आम्ही करत राहावं आणि या विधीद्वारे परमेश्वरा आम्ही तुझी वाट पाहत राहावं. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा तू आमच्यासाठी रक्त सांडलंस आणि तू आमच्यासाठी परमेश्वरा तुझं शरीर मोडलेलं आहेस. प्रभुदेवा तुझ्या बलिदानासाठी तुझ्या प्रेमासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. जे लोक या विधीमध्ये सहभागी होणार आहेत प्रत्येकाच्या अंतःकरणाची तयारी कर. अधिक समर्पित जीवन जगण्यासाठी तुझी कृपा प्रत्येकावरती असू दे. जे लोक या विधीमध्ये सहभागी होत नाहीत परमेश्वरा त्यांच्या अंतःकरणाची तयारी कर. येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वरा त्याने आपलं जीवन तुला समर्पित करावं आणि परमेश्वरा प्रभुदेवा बाप्तिस्मा घ्यावा आणि परमेश्वरा तुझं गौरव करावं असं हो दे परमेश्वरा. आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य केलंस त्याबद्दल आभार मानतो. इथून पुढचा सर्व वेळ आम्ही तुमच्या महानातामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. या वेळेमध्ये रेणुका अंकल पुढे येतील आणि ते भाकरीवरती आणि प्यालावरती आशीर्वाद मागतील आणि सर्वांच्या पर्यंत पोहोचवतील. सर्वांनी प्रार्थनेमध्ये राहूया. तुझे प्रभू बाप्पा तुझ्या गौरव तुझी महिमा हो प्रभू. आजचा पवित्र दिवस तू आमच्या जीवनामध्ये जोडलेला आहेस प्रभू. आम्हाला तू सुरक्षित ठेवलेलं आहेस आणि विशेष करून प्रभू आजच्या पवित्र विधीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रभू बाप्पा तू आम्हाला तयार केलेले आहेस प्रभू. त्यामध्ये संधी दिलेली आहेस तू आम्हाला आणलेली आहेस प्रभू. आमच्या सर्व आम्ही अपराधी असताना प्रभू आमच्यासाठी तू वधस्तंभावर घायाळ झालेले आहेस आणि तू आम्हासाठी जे स्वतःचं शरीर मोडलेस प्रभू त्या शरीराचं प्रतीक हे भाकर प्रभुदेवा तू आशीर्वादित कर परमेश्वरा. आणि प्रभुदेवा जे आम्हासाठी वधस्तंभावर तू रक्त सांडलेलं आहेस त्या रक्ताचं प्रतीक हा प्याला प्रभुदेवा तू आशीर्वादित कर आणि तुझ्या आगमनापर्यंत प्रभुदेवा आम्ही याची घोषणा करावी आणि तुझा गौरव करावा यासाठी प्रभू आमच्या अंतःकरणे प्रभुदेवा तू तयार कर. तुझी सुवार्थ गाजवण्यासाठी प्रभू आम्हाला सामर्थ्य दे. तुझ्या संगतीमध्ये आम्हाला चालवतो. हा प्याला प्रभुदेवा आशीर्वादित कर प्रभू. ही भाकर प्रभुदेवा तुझ्या स्पर्शाने आशीर्वाद कर. सर्व प्रार्थना प्रभूच्या पवित्र आमेन. आपण ते गीत गावे. येशूच्या रक्ते भरले दुनियाचे कुंड जण. आणि आपण प्याला घेणार आहोत, भाकर घेणार आहोत आणि आपण वाट पाहणार आहोत. आपण सर्वांनी एकत्र खायचं आहे. येशूच्या रक्ते भरले दुनियाचे कुंड जण. जे पापी त्यात घातले ते होते शुद्ध प्राण. ते होते
शुद्ध प्राण जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण आम्ही मरणारा जो त्यामुळे हर्षला तेनेची माझा दोष दूर पुसेल सगळा पुसेल सगळा पुसेल सगळा तेनेची माझा दोष दूर पुसेल सगळा हे प्रभु तुझे रक्त मोल कधी न संपणार देवाचे सर्व प्रिय तू तेने खंडना तू तेने खंडना तू तेने खंडना देवाचे सर्व प्रिय तू तेने खंडना. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, हिशोबकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी जे माझे शरीर ते हे आहे, माझ्या स्मरणात हे करा. आपल्या हातातील ब्रेडचं आपण सेवन करूया सर्वांनी. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. आपण सर्वांनी प्यालाचं सेवन करूया. आपण पुढचं चरण गावे, हा रक्त उग वाहता. तोपर्यंत ब्रदर गोळा करतील प्याले. मी भावे पाहिला ते तुनी स्तुती करुनी उद्धार गायला उद्धार गायला उद्धार गायला ते तुनी स्तुती करुनी उद्धार गायला. मी या जगात राहता करीन स्तवनी व प्राणांती सोडिता आनंद गायने आनंद गायने आनंद गायने व प्राणांती सोडिता आनंद गायने. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. या प्रभुदेवा तुझ्या पवित्र विधीमध्ये परमेश्वरा आम्हाला सहभागी होण्यासाठी परमेश्वरा ही सुंदर संधी दिली आणि परमेश्वरा आम्हाला त्या पात्रतेचं तू बनवलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आम्ही नेहमी परमेश्वरा आम्ही दैनंदिन जीवन जगत असताना प्रभुदेवा तू आमच्यासाठी मोडलेलं शरीर आणि परमेश्वरा तू आमच्यासाठी सांडलेलं रक्त याचं आम्ही नेहमी स्मरण करून
या जगातील सर्व वाईट गोष्टीपासून, या जगातील सर्व पापापासून आम्ही स्वतःला लांब राखावं, यासाठी प्रभू तुझी कृपा आम्हा प्रत्येकावरती असू दे. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू या विधीमध्ये सहभागी होण्यासाठी सहाय्य केलं, त्याबद्दल आभार मानतो. ज्या विधीमध्ये सहभागी झाले नाही, येणाऱ्या दिवसामध्ये पवित्र आत्मा तुझी कृपा कर, दया कर आणि विधीचं महत्त्व प्रत्येकाला कळू दे आणि विधीमध्ये प्रत्येकानं सहभागी होण्यासाठी तू सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन. आपण बसून घ्या सर्वजण. हालेलुया. सर्वांनी मोठ्यानं आणखीन एकदा देवाची स्तुती असो आजच्या दिवसासाठी. आज आपण एका विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि याचा विषय आहे की दैवी कुटुंब किंवा ईश्वरी कुटुंब किंवा धार्मिक कुटुंब कुणाला म्हटलं जातं, किंवा धार्मिक कुटुंब जे आहे त्याच्या गुणधर्म काय. हालेलुया. इथं जे बसलेले लोक आहोत आपण सर्वजण कोण आहोत? धार्मिक आहोत. आपण आपलं कुटुंब कसं आहे? धार्मिक आहे. या जगापासून आपल्याला सर्वांना देवानं वेगळं केलेलं आहे आणि आपण जगाप्रमाणे जीवन जगणारे लोक आहोत का? नाही. हालेलुया. जे कुटुंब या जगातील लोकांच्या प्रमाणे जीवन जगत आहेत परंतु प्रभूवरती विश्वास ठेवत आहेत, त्या कुटुंबाला धार्मिक कुटुंब म्हणता येणार नाही. हालेलुया. परंतु जे कुटुंब म्हणजे त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जो परमेश्वरावरती विश्वास ठेवत आहे आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवून देवाच्या वचनानुसार वागत आहे, देवाच्या वचनानुसार तो कृती करत आहे, तर त्या कुटुंबाला किंवा त्या परिवाराला आपण धार्मिक परिवार किंवा धार्मिक कुटुंब म्हटलं जातं. आणि परमेश्वर येशू या जगामध्ये आपल्या सर्वांना धार्मिक बनवण्यासाठी आलेला आहे. हालेलुया. आपण पापी होतो, आपण अधर्मानं भरलेलो होतो, आपण वाईट वागत होतो, आपल्याला मनाला वाटेल त्याप्रमाणे आपण जीवन जगणारे लोक होतो. परंतु येशू या जगामध्ये आला, त्यानं स्वतःचं रक्त सांडलं आणि आपल्या सर्वांना त्यानं काय केलं? शुद्ध केलेलं आहे. आपल्याला सर्वांना त्यानं पवित्र केलेलं आहे. आणि आपण जर कुटुंबातील सर्व लोक जर परमेश्वरावरती विश्वास ठेवत आहोत तर सर्व लोकांचं जीवन धार्मिक असायलाच पाहिजे. हालेलुया. एका व्यक्तीनं धार्मिक राहून चालणार नाही. जर आपल्या कुटुंबामध्ये आशीर्वाद पाहिजे असतील, कसं आहे की मी जर धार्मिक जीवन जगत आहे, मी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत आहे, परमेश्वर मला आशीर्वादित करणार. परंतु माझ्या कुटुंबामध्ये शांती पाहिजे, माझ्या कुटुंबामध्ये समाधान पाहिजे, माझ्या कुटुंबामध्ये देवाच्या उपस्थितीचा अनुभव पाहिजे, तर त्यासाठी काय पाहिजे? कुटुंबातील सर्व लोकांनी एकत्र त्या धार्मिकतेमध्ये चालायला पाहिजे. हालेलुया. म्हणून परमेश्वरानं कुटुंब व्यवस्था निर्माण केली. म्हणून ज्याप्रमाणे आदाम आणि हवा यांच्याबद्दल जेव्हा आपण पाहतो, उत्पत्ती पहिल्या अध्यायापासून आपल्याला पाहायला मिळत आहे. आदाम कसा होता? पहिला एकटा होता आणि एकटा राहू नये यासाठी सुरुवातीला काय केलं? कुणाला आणून ठेवलं समोर? आदामाच्या समोर, हवेच्या अगोदर चॉईस करण्यासाठी सगळे प्राणी. परमेश्वरानं जे प्राणी तयार केलेले होते ते सगळे त्याच्या समोर आणलेत आणि म्हटलेत की यामधले तू काय कर? निवड कर, तुझा सहकारी कोण यामध्ये भेटतोय का पहा. परंतु त्या सर्व प्राण्यांच्या मध्ये सहकारी भेटला नाही. तेव्हा परमेश्वरानं काय केलं? आदामाला गाढ निद्रा दिली आणि आदामाची एक फासळी काढली आणि त्या फासळीपासून परमेश्वरानं कुणाची निर्मिती केली? हवेची निर्मिती केली. आणि हवेची निर्मिती केल्यानंतर परमेश्वराला समजलं, म्हणजे परमेश्वराला आदामासारखीच ही साथीदार आहे आणि ही त्याला मदत करेल किंवा हे दोघ जण व्यवस्थितरित्या एकत्र राहू शकतील अशी त्याला खात्री पटली आणि दोघांना त्यानं काय केलं? त्या बागेमध्ये ठेवलं. हालेलुया. आणि तिथून ती कुटुंब व्यवस्था खऱ्या अर्थानं काय झालेली आहे? या जगामध्ये सुरुवात झाली. म्हणून आपण कुटुंब व्यवस्थेचा भाग आहे. आपण सर्वजण, आपल्या सर्वांचं कुटुंब आहे. कुटुंबामध्ये आई वडील असतात, भाऊ बहीण असतात आणि इतर लोक सुद्धा त्या कुटुंबाचा एक भाग असू शकतात. आणि आपण सर्वजण त्या कुटुंबातील जर विश्वास ठेवणारे आहोत, आपण येशूला आपल्या जीवनामध्ये स्वीकार केलेला आहे, तर आपण आपलं कुटुंब धार्मिकरित्या चालणं
हे तितकंच महत्वाचं आहे. मागील काही दिवसामध्ये आपण पाहिलं होते की दैवी स्वभाव आपल्यामध्ये कोणते पाहिजेत याबद्दल आपण पाहिलेलं आहे. आज आपण दैवी कुटुंबाबद्दल आपण पाहणार आहोत. प्रत्येक कुटुंबात ईश्वरी कुटुंब किंवा दैवी कुटुंब बनण्याची क्षमता आहे. प्रत्येक कुटुंब धार्मिक बनू शकतं, प्रत्येक कुटुंब दैवी बनू शकतं. त्यांच्याकडे क्षमता आहे. ते प्रत्येकावरती अवलंबून आहे, त्या कुटुंबातील सदस्यावरती. ईश्वरीय कुटुंब या शब्दाचा अर्थ म्हणजे देवाला संतुष्ट करणारा परिवार. हालेलुया. सोपी व्याख्या काय की जे कुटुंब धार्मिक आहे, जे कुटुंब दैवी आहे किंवा जे कुटुंब ईश्वरीय आहे, ते कुटुंब काय करत असतं? नेहमी परमेश्वराला आनंद देण्याचा प्रयत्न करणारे लोक असतात. त्या कुटुंबातील सगळे लोक. एक असे कुटुंब ते देवाला जाणतात, असे कुटुंब की ते देवाला घाबरत असतात. त्यांच्यामध्ये परमेश्वराबद्दलची भीती असते आणि त्यांच्या मनामध्ये परमेश्वराची सेवा करण्याची वृत्ती असते. हालेलुया. सर्वांनी मोठ्यानं हालेलुया. समजत आहे सर्वांना? धार्मिक कुटुंबामध्ये काय असतं, काय म्हटलं जातं त्याची व्याख्या की ते लोक, धार्मिक कुटुंब म्हणजे त्या परिवारातील सर्व लोक नेहमी परमेश्वराला आनंद देण्याचा प्रयत्न करतात आणि त्या कुटुंबातील सर्व लोक परमेश्वराला जाणण्याचा, परमेश्वराला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर परमेश्वराच्या बद्दल त्या कुटुंबामध्ये एक भीतीचं वातावरण असते, म्हणजे ती गंभीर असणारी भीती असते. आणि त्याचप्रमाणे इथं सांगत आहे की ते कुटुंब नेहमी परमेश्वराची सेवा करण्यासाठी ते कुटुंब काय असतं? नेहमी तत्पर असतं. अशा कुटुंबाला आपण धार्मिक कुटुंब म्हणतो. आणि त्याचप्रमाणे हे कुटुंब जे आपल्या मुलांना व पुढच्या पिढीला प्रभूचे मार्ग शिकवते. हालेलुया. धार्मिक कुटुंबातील जे आई वडील आहेत त्यांची जबाबदारी काय असते की त्यांच्या पुढच्या पिढीला ह्या गोष्टी शिकवायला पाहिजेत. हालेलुया. ज्याप्रमाणे आशिष आणि प्रभावती यांना मुलगा आहे रोल, तर या यांचं कुटुंब धार्मिक आहे. तर ही धार्मिकता पुढच्या पिढीला पोहोचण्यासाठी यांनी काय कोणत्या गोष्टी शिकवायला पाहिजे? प्रभूच्या गोष्टी शिकवायला पाहिजे. फिल्मी गीते शिकवून काय होणार आहे का? नाश होणार आहे. हालेलुया. म्हणून आध्यात्मिक गीत किंवा वचन किंवा देवाचं भय ह्या गोष्टी पुढच्या पिढीला शिकवणं पाहिजे. आणि जे धार्मिक आहेत ते लोक ह्याच गोष्टी करतात. लहान लेकरांना धार्मिक गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे आम्ही कोसमी परिवारामध्ये मीनाक्षीताई त्यांच्या लेकरांच्या बद्दल आपण पाहतो. लहान लेकर आहेत परंतु कधी कधी आपल्यापेक्षा जास्त ते आध्यात्मिक गोष्टी आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे त्यांनी साक्ष सांगली, पाऊस पडल्यानंतर काय करत आहे? ते प्रार्थना करत आहेत. म्हणजे त्यांना माहित आहे की काहीतरी संकट निर्माण झालं तर आपल्याला कुठं जायला पाहिजे? परमेश्वराकडे जायला पाहिजे. हे कधी शिकणार ते? त्यांच्या आई वडील जोपर्यंत त्यांना शिकवणार नाहीत. आणि हे धार्मिक कुटुंबाचं ते एक सिम्बॉल आहे. यावरून ओळखतं की हे परिवार काय आहे? धार्मिक आहे. आणि अशा कुटुंबाला दैवी कुटुंब, ईश्वरीय कुटुंब किंवा धार्मिक कुटुंब असं म्हटलं जातं. हालेलुया. ही जनरल व्याख्या आहे धार्मिक कुटुंबाची. आता आपण पाहणार आहोत की जर आपण म्हणत आहोत इथं बसलेले लोक, तुम्हाला जर वाटत आहे की तुम्ही धार्मिक कुटुंबात, तुमचं कुटुंब कसं आहे? धार्मिक आहे, ईश्वरीय आहे, तर त्या कुटुंबामधले काही महत्वाचे 3 गुणधर्म आपण या वेळेमध्ये पाहणार आहोत. आणि त्यामधला पहिला गुणधर्म आहे आणि ते म्हणजे जे धार्मिक कुटुंब आहे. इथं मी वैयक्तिक लोकांच्या बद्दल नाही सांगत आहे. हालेलुया. इथं काय करत आहे? कुटुंबाबद्दल बोलत आहे. त्या कुटुंबामधील जेवढे लोक आहेत त्या सर्व लोकांच्या बद्दल कॉमनली आपण या विषयानुसार बोलत आहे. पहिला गुणधर्म आहे की जे धार्मिक कुटुंब आहे किंवा जे धार्मिक ईश्वरीय किंवा दैवी कुटुंब आहे ते नेहमी सेवा करणारे असतात. हालेलुया. सर्वांनी म्हणा, सेवा करणारे असतात. धार्मिक कुटुंब नेहमी काय कशामध्ये असतं? सेवा करण्यासाठी नेहमी तयार असतात. योहान याचा 12 अध्याय 25-26 वचन. योहान 12 अध्याय 25-26. जो आपल्या
आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल, आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने त्याला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझा सेवा करतो तर पिता त्याचा मान करतो. आणि इथं सांगत आहे की पहिलं 25व्या वचनामध्ये सांगत आहे की जो आपल्या जीवावरती प्रीती करतो तो कुणाला मुकेल, त्याला स्वतःला मुकेल. याचा अर्थ की परमेश्वर या वचनामधून हे सांगत आहे की आपण सर्व लोक धार्मिक कुटुंब आहोत, आपण ईश्वरीय कुटुंब आहोत. आपल्या कुटुंबातील सर्व लोकांनी येशूचा स्वीकार केलेला आहे. आपल्या कुटुंबातील सर्व लोक प्रार्थना करणारे आहेत. आणि असं आपलं कुटुंब असताना या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही आपल्या जीवावर जो प्रीती करतो तो स्वतःला काय करणार, मुकणार. याचाच अर्थ की इथं सांगत आहे की आपण धार्मिकरित्या आपलं कुटुंब जर धार्मिक आहे तर आपण आपल्या स्वतःपुरतं किंवा आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबापुरतं मर्यादित जीवन जगता कामा नये. हालेलुया. इथं सांगत आहे की आपल्या जीवावरती जो प्रीती करतो, याचा अर्थ की कधी कधी ख्रिस्ती लोकांचं जीवन असं बनून जातं, मी माझं कुटुंब, माझी बायको, माझी पोरं आणि एवढ्यावरतीच ते काय असतात, समाधानी असतात. मग आजूबाजूला काय घटना घडत आहेत त्याचं त्यांना काहीच घेणं देणं नसतं. म्हणून आपण जर म्हणत आहे की माझं कुटुंब धार्मिक आहे तर मी माझ्या कुटुंबापुरता मर्यादित राहणार नाही. हालेलुया. तर माझं जीवन कसं असणार, मी सर्व लोकांच्या वरती प्रेम करणार, मी माझ्या कुटुंबावरती सुद्धा प्रेम करणार, मी माझ्या लेकरांच्या वरती सुद्धा प्रेम करणार, मी माझ्या पत्नीवरती सुद्धा प्रेम करणार आणि त्याचप्रमाणे मी माझ्या शेजाऱ्यावरती सुद्धा प्रेम करणार. हालेलुया. मी माझ्या मंडळीतील लोकांच्या वरती सुद्धा प्रेम करणार. ज्याप्रमाणे आपल्या घरामधील लोक जेव्हा आजारी असतात, आजारी असल्यानंतर आपण काय करतो, तत्परता दाखवतो, त्यांना पटकन आपण दवाखान्यामध्ये घेऊन जातो. त्याचप्रमाणे मी जर स्वतःला म्हणत आहे की माझं कुटुंब धार्मिक आहे तर मी स्वतःपुरता मर्यादित असणार नाही. जर मंडळीमधील कोण आजारी आहे किंवा माझ्या आजूबाजूला जर कोणी आजारी आहे तर मी त्यांच्यासाठी वेळ देणार आणि मी त्यांना लागेल ती काय करणार, मदत करणार. म्हणून जे धार्मिक कुटुंब आहे किंवा धार्मिक परिवार आहे त्यांचं जीवन स्वतःच्या कुटुंबापुरतं मर्यादित नसतं. हालेलुया. त्यांचं कुटुंब मर्यादित नसतं. ते फक्त स्वतःचा किंवा स्वतःच्या लेकरांचा विचार करत नसतात, तर ते नेहमी स्वतःच्या कुटुंबासोबत मंडळीचा विचार करणारे लोक असतात, सेवेचा विचार करणारे लोक असतात, इतर लोकांच्या बद्दल विचार करणारा लोक असतात. म्हणून आपण मर्यादित जीवन जगता कामा नये. आणि इथं सांगत आहे की जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा काय करतो, मान करतो. हालेलुया. जर आपण सेवा करत आहे तर आपण आपला परमेश्वर काय करणार, मान करणार आहे. त्या स्वर्गामध्ये खूप मान सन्मान आपला होणार आहे. म्हणून तुम्हाला वाटतंय की तुम्ही स्वर्गामध्ये गेल्यानंतर परमेश्वरानं तुमचा मान सन्मान करायला पाहिजे, तर तुम्हाला काही ना काही सेवेमध्ये हातभार लावणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून आपण सेवेमध्ये, जे धार्मिक लोक आहेत ते नेहमी सेवा करण्याची त्यांची वृत्ती असते. जे धार्मिक परिवार आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये ते रुजलेलं असतं की मी परमेश्वराची सेवा करणार, मी परमेश्वरासाठी काही ना काही करत राहणार. हालेलुया. आणि जेव्हा आपण सेवा करत राहतो तेव्हा आपण आध्यात्मिक गोष्टींना सुद्धा महत्व द्यायला सुरुवात करतो. ज्याप्रमाणे अंकलाने सकाळी मला मेसेज केला की आज मी चर्चला येणार नाही, की मला तिकडे जायचं. माझ्यासमोर सुद्धा तोच दाखला आला होता. मी त्यांना वचनातून ते वचन पाठवावं असं वाटलं होतं, परंतु कधी कधी मग लोकांना राग येतो, त्यामुळे मी थोडंसं ते टाळलं सकाळी. की जे मेलेले आहेत, मी मम्मींना सुद्धा बोलून दाखवलं की अंकलांचा मेसेज आला तेव्हा मला हे वचन आठवलं की मेलेले आहेत त्यांना कोणाला पुरू द्या, मेलेल्या लोकांनाच काय करू द्या, पुरू द्या. हालेलुया. आणि देवानं त्यांना आणलं चर्चमध्ये, त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणि धार्मिक लोक हे नेहमी आध्यात्मिक गोष्टींना महत्व देणारे असतात. मी आज माझ्या आई वडिलांचं उदाहरण देऊ इच्छित आहे. माझे आई वडील अडाणी आहेत, जास्त शिकलेले नाहीत,
काही लोकांनी इकडे आलेले होते ते मी पाहिलेलं असं साधे राहणारे लोक आहेत, परंतु दर रविवारी माझं संपूर्ण कुटुंब न चुकता चर्चमध्ये जात असतं. कधी कधी आर्थिक अडचणी असतात, परंतु तरी सुद्धा काही ना काही तडजोड करून ते कुटुंब कुठं जात असतं, चर्चला न चुकवता दर रविवारी न चुकवता जात असतं. परंतु कधी कधी मला प्रश्न पडतो, आता आपल्या चर्चमध्ये सुद्धा चव्हाण मावशी आहेत. चव्हाण मावशी पण नियमितपणे त्या चर्चला येतात. कधी तर एकदम अडचण आली, म्हणजे हाय लेवलची जर अडचण आली तरच त्या चर्चमध्ये यायचं टाळतात. शिकलेल्या आहेत का त्या? नाही, अड्याने आहेत, परंतु स्वतःचं काम करतात, मजुरी करतात, ते घर सांभाळ, ते घरात इतकं वय झालेलं आहे, परंतु तरी सुद्धा ते घरासाठी थोडा बहुत हातभार लावतात. परंतु अशी परिस्थिती असताना देखील रविवारचा सकाळचा जो दिवस आहे तो जो देवाचा आहे, तो देवाला देण्याचा ते काय करतात, नेहमी तत्पर असतात. हालेलुया. कधी कधी मला असा प्रश्न पडतोय की जे अडाणी लोक आहेत तेच जास्त स्वर्गामध्ये असणार, कारण आपण शिकलेले लोक आहोत. आपण किती वेळा चर्च चुकवलेलं आहे, शिकलेले लोक. आणि जे अडाणी लोक आहेत त्यांना चर्चचं महत्व माहित आहे, आणि जे शिकलेल्या लोकांना सगळं बायबल माहित आहे, सगळं वचन माहित आहे, परंतु कधी कधी आपण चर्चला सहभागी होत नाही. म्हणून धार्मिक परिवार आपण आहोत, आपल्याला धार्मिक बनवलेलं आहे. आपल्याला ईश्वरी कुटुंब हे लेबल परमेश्वराने लावलेलं आहे, धार्मिक परिवार. आणि जर आपण धार्मिक परिवार आपला जर आहे तर आपल्या जीवनामध्ये सेवेची वृत्ती पाहिजे. हालेलुया. आपण नेहमी सेवा करण्यासाठी तत्पर पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुवार्थ सांगणं, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्यासाठी प्रार्थना करणं, मंडळीमध्ये सहभागी होणं, या गोष्टी काय काय राहत असतात, सेवेचा भाग आहेत. आपल्याला जे होते ते आपण काय करायला पाहिजे, सेवेमध्ये हातभार लावायला पाहिजे. म्हणून मागे सुद्धा एका वचनामध्ये मी सांगत होतो की प्रत्येकाला परमेश्वरानं एका विशिष्ट उद्देशासाठी बोलावलेलं आहे. हालेलुया. तुम्ही जर म्हणत असाल की परमेश्वराचा काय मला उद्देश माहित नाही अजून, मी काय करायला पाहिजे, कशी सेवा करायला पाहिजे, माझी विनंती आहे की घरामध्ये जा, खोली बंद करा, गुडघ्यावरती जा आणि परमेश्वराला माहित करून घ्या परमेश्वराकडून की तुम्हाला कशासाठी बोलवलेलं आहे, कोणती सेवा परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छित आहे, किंवा कशा प्रकारे परमेश्वर तुमच्याकडून काम करू इच्छित आहे. कारण जे धार्मिक कुटुंब आहे ते नेहमी सेवा करणारे लोक असतात. हालेलुया. म्हणून त्या कुटुंबामध्ये सेवेची वृत्ती आपल्याला नेहमी पाहायला मिळते. इब्रिकरास पत्र 6 अध्याय आणि 10 वचन. कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. आणि आपण जेव्हा सेवेमध्ये हातभार लावतो, आपण जेव्हा प्रामाणिकपणे काही ना काही प्रभूसाठी कार्य करत राहतो, कधी कधी तुम्हाला लोक तुमची प्रशंसा करणार नाहीत, परंतु या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही जे काही करत आहात ते सर्व परमेश्वर लक्षात ठेवणारा परमेश्वर आहे. आणि इथं सांगत आहे की ही सर्व विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. हालेलुया. म्हणून आपण जे काही सेवा कार्य करत आहोत, मग आपण झाडायचं काम असू द्या, आपण खुर्च्या साफ करायचं काम असू द्या, खुर्च्या लावायचं काम असू द्या, आपण सुवार्ता सांगायचं काम असू द्या, आपण इतरांच्यासाठी काही वेळ सेपरेट ठेवून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करायचं काम असू द्या, कोणतंही काम असू द्या, मी माझ्यासाठी प्रार्थना करतच असतो. परंतु सेवा जेव्हा हा शब्द येतो तेव्हा सेवा म्हणजे मी इतरांच्यासाठी काहीतरी करत असतो. हालेलुया. इतरांच्यासाठी मी उपलब्ध असतो, इतरांच्यासाठी मी काहीतरी देण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो. म्हणजे तो सांगत आहे की जेव्हा आपण प्रामाणिकपणे सेवा करतो तेव्हा परमेश्वर त्या गोष्टीची आठवण नक्कीच करणार आहे. हालेलुया. मी जेव्हा सेवा करत असतो तेव्हा आपलं चर्च छोटं आहे, परंतु प्रामाणिकपणे मी काय करत आहे, माझं काम करण्याचा प्रयत्न करत आहे. माझी इच्छा असते की मंडळीमध्ये सर्व कुटुंबांनी रविवारी चर्चमध्ये यावं आणि आपण सर्व एकत्र काय करावं, परमेश्वराची आराधना करायची. परंतु एक व्यक्ती येऊ दे किंवा सर्व लोक येऊ द्या, मला माझं काम पूर्ण करायचं
आहे. मी माझं काम जेव्हा पूर्ण करणार, इथं सांगत आहे की माझं जे कष्ट आहे किंवा माझं जे श्रम आहे ते परमेश्वर विसरणार नाही. हालेलुया. सर्वांच्या बाबतीत आहे. आपण जे काही प्रभूसाठी करत आहात ते परमेश्वर कधीच विसरणार नाही. त्याचं प्रतिफळ तुम्हाला एक ना एक दिवस तुम्हाला नक्कीच मिळणार. परमेश्वर त्याबद्दल तुमचा मान सन्मान करणार. म्हणून सेवा करत राहायचं आहे. सेवा केल्यानंतर कोणतर माझी प्रशंसा करेल, कोणतर माझं नाव करेल, कोणतर मला शाबासकी देईल, याचा विचार करण्यापेक्षा परमेश्वर मला स्वर्गामध्ये शाबासकी देणार आहे, परमेश्वर मला माझ्या केलेल्या कामाची पावती देणार आहे, हा विचार आपण डोळ्यासमोर ठेवून आपण प्रामाणिकपणे परमेश्वराचं काम करायला पाहिजे. रोमकरास पत्र 12 अध्याय आणि 11 वचन, आस्थेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा. या ठिकाणी सांगत आहे की आस्थेविषयी मंद असू नका, याचा अर्थ की आळशी असू नका, आध्यात्मिक गोष्टींच्या बद्दल आळशी असू नका. त्यानंतर आत्म्यामध्ये नेहमी उत्सुक असा, तुम्ही नेहमी आनंदी असा, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये चाला, आनंदी असा. आणि इथं सांगत आहे की प्रभूची काय करा, सेवा करा. प्रभूची आपल्याला सेवा करायची आहे. यहोशुवाचं सुंदर वाक्य आपल्या सर्वांना माहितच आहे. यहोशुवा 24 अध्याय आणि 15 वचनामध्ये सांगत आहे, परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदी पलीकडच्या तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवाची. आणि पुढे सांगत आहे की मी आणि माझं घराणं. हालेलुया. तो एकटा म्हणत नाही की मी परमेश्वराची सेवा करणार असं म्हटलेलं आहे का? नाही. इथं सांगत आहे की मी आणि माझं घराणं, याचा अर्थ की मी आणि माझ्या कुटुंबातील राहणारे सर्व लोक आम्ही काय करणार, फक्त आणि फक्त माझा जो जिवंत परमेश्वर आहे, या सृष्टीचा निर्माण करता, त्याच परमेश्वराची काय करणार, मी सेवा करणार. हालेलुया. म्हणून सेवा करत असताना आपण सर्वजण एक सेवेचा भाग आहोत. हालेलुया. पालक पूर्ण वेळ सेवा करत आहेत, परंतु आपण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपण सेवेमध्ये हातभार लावायला पाहिजे. मागील दिवसामध्ये काही वेळेला मी शनिवारचं संध्याकाळचं यायला लावलं. जाधव परिवार सकाळी यायचे साफसफाई करायला. आता किती वाजता येत आहे तुम्ही? हा, सकाळीच येत आहे. मध्ये मी त्यांना संध्याकाळी सांगितलं होतं, यासाठी की काही वेळेला मी अनाऊन्स पण करत होतो की कुणाला जर मदत करायची आहे तर तुम्ही या आणि चर्चच्या साफसफाईमध्ये हातभार लावू शकता. परंतु अजूनपर्यंत कोणी काय हातभार लावायला आलेलं नाही. हालेलुया. म्हणून कधी कधी आपल्याकडे इतर गोष्टींच्यासाठी पुष्कळ वेळ असतो, परंतु सेवा करणं याचा अर्थ की फक्त प्रीचिंग करणं असं नाही. कधी कधी आपल्याला वाटते की मला देवाच्या वचनामधून सांगितलं म्हणजे मी सेवा केली. कधी कधी आपल्याला वाटतं की मी आराधना केली म्हणजे सेवा केली, परंतु दुसऱ्या सुद्धा भरपूर गोष्टी आहेत, त्या सुद्धा त्या सेवेचा भाग आहेत. म्हणून इथं सांगत आहे, यहोशुवा सांगत आहे की मी आणि माझं घरानं काय करणार, परमेश्वराचीच सेवा करणार. म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की माझं कुटुंब जर धार्मिक आहे, माझं कुटुंब जर ईश्वरीय कुटुंब आहे, तर मी सेवेमध्ये हातभार लावणारा व्यक्ती बनायलाच पाहिजे. माझ्या कुटुंबातील लोकांनी सेवेमध्ये नेहमी तत्पर असायलाच पाहिजे. हालेलुया. त्यानंतर दुसरा गुणधर्म आपण पाहूया की जर आपलं कुटुंब ईश्वरीय आहे, धार्मिक आहे, तर आपल्या कुटुंबामध्ये नम्रता दिसायला पाहिजे. कुटुंबामधील प्रत्येक व्यक्तीमध्ये नम्रता ही असायलाच पाहिजे. अनेकदा असं असतं की आपली मुले जे आपल्याला पाहतात त्याप्रमाणेच ते त्यांच्या आचरणात आणतात. ज्याप्रमाणे आयरोन आणि आशिष आणि प्रभावती जसं वागणार, जसं ते बोलणार, त्याप्रमाणेच तो काय करणार, ऐकणार आणि त्याप्रमाणेच कृती करणार. हालेलुया. म्हणून आपलं कुटुंब जर धार्मिक बनवायचं आहे तर त्यामध्ये महत्वाचा जो रोल आहे तो आई वडिलांचा आहे. आई वडिलांनी सेवेमध्ये तत्पर राहिल्यानंतर मुलांच्या वरती परिणाम होणार आणि मुलं सुद्धा काय करणार, सेवेमध्ये नेहमी तत्पर असणार. ज्याप्रमाणे आई वडील जेव्हा
नम्रपणे जीवन जगणार तेव्हा त्याचा परिणाम डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यांच्या मुलावरती पडणार आणि त्याचा परिणाम लेकर सुद्धा काय होणार, नम्र होणार. आणि नम्र हे आध्यात्मिक स्वभावाचं प्रतीक आहे, आध्यात्मिक चांगला स्वभाव आहे. आणि जे कुटुंब धार्मिक आहे त्या कुटुंबामध्ये नम्रता ही असायलाच पाहिजे. हालेलुया. कारण येशू नम्र होता. ज्याप्रमाणे त्याचे आई वडील सुद्धा, त्यांच्यामध्ये सुद्धा ती नम्रता आपल्याला पाहायला मिळते. जोसेफ सुद्धा नम्र व्यक्ती होता आणि मरिया सुद्धा नम्र स्त्री होती. आणि त्याचाच परिणाम येशू त्यांच्या घरामध्ये जन्माला आला. आणि त्या दोघांच्या मधली जी नम्रता होती त्याचाच परिणाम काही वेळेला त्या येशूवरती पडला असेल. येशू देव होता, परंतु आपण जे वागतो, आपण जे बोलतो त्याचा प्रभाव आपल्या घरातील लहान लेकरांच्या वरती होतच असतो. म्हणून दुसरा स्वभाव की आपल्या कुटुंब जर धार्मिक आहे तर आपल्यामध्ये कुटुंबामधील सर्व लोकांच्या मध्ये नम्रता असायला पाहिजे. जेव्हा अनेक लोक आपल्या कुटुंबामध्ये येत असतात तेव्हा तो नम्र स्वभाव प्रत्येकाकडून तो इतरांना दिसायला पाहिजे. याकोब 4 अध्याय आणि 6 वचन, तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनावर कृपा करतो. जे गर्विष्ठ लोक आहेत ते गर्विष्ठ लोकांना परमेश्वर नेहमी विरोध करणारा असतो. आणि जे लीन आहेत, जे परिवार लीनतेमध्ये जीवन जगत आहेत, ज्या परिवारामध्ये नम्रता पाहायला मिळते, अशा कुटुंबावरती परमेश्वराचा हात नेहमी असतो. अशा कुटुंबावरती परमेश्वराची नेहमी कृपा असते. जे लोक गर्विष्ठ असतात असे लोक प्रभूला आनंद देऊ शकत नाहीत. तर गर्विष्ठ लोकांना परमेश्वर नेहमी विरोध करीत असतो, पण नम्र लोकांच्या वरती नेहमी प्रभूची कृपा असते. आणि अशा परिवाराबद्दल, अशा लोकांच्या बद्दल परमेश्वर नेहमी आनंदी असतो. हालेलुया. म्हणून जर आपण धार्मिक कुटुंबामध्ये आहोत, जर आपलं परिवार धार्मिक आहे, ईश्वरी आहे, दैवी आहे, तर आपल्या कुटुंबामध्ये ती नम्रता, ती लीनता इतर लोकांना दिसायलाच पाहिजे. जेव्हा कुटुंबातील सर्व लोक नम्रपणे जीवन जगतात तेव्हा प्रभूची आशा कुटुंबावर नेहमी कृपा असते. अशा कुटुंबावरती प्रभूची कृपा नेहमी असते. इफिसियाचा 4 अध्याय 2 आणि 3 वचन. इफिस 4 अध्याय 2 आणि 3 वचन. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा. पूर्ण नम्रता दाखवत जा या ठिकाणी सांगत आहे. एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. एकमेकांच्या वरती काय करा, प्रेम करा. ऐक्य राखण्यास झटा. ऐक्याने राहणारे आपण लोक आहोत. आपल्यामध्ये एकता पाहिजे, आपल्या कुटुंबामध्ये एकता पाहिजे, आपल्या कुटुंबामध्ये ती नम्रता असायला पाहिजे. नम्रता कधी येणार? आपण जेव्हा एकमेकाला समजून घेणार, आपण जेव्हा एकमेकाला विरोध करणार नाही, आपण जेव्हा एकमेकांच्या वरती प्रेम करणार, जेव्हा इथं सांगत आहे की आपण एकमेकांच्या वरती जेव्हा प्रेम करणार तेव्हाच ती नम्रता आपल्या कुटुंबामध्ये येणार. म्हणून आपल्या कुटुंबामध्ये, परिवारामध्ये नम्रता सुद्धा असणं गरजेचं आहे. इथे सांगत आहे की पूर्ण नम्रता दाखवत जा. आपल्या कुटुंबामध्ये ती नम्रता, ती लीनता असायला पाहिजे. 1 कोरिंथ 2 अध्याय 28 ते 31 वचन. वाचा. 1 कोरिंथ 1 अध्याय 28-31. आणि जगातील जे हीन दीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्याकरता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. 31. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. यासाठी की जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा, हा शास्त्रलेखाप्रमाणे व्हावा. आणि इथं सांगत आहे की 28 वचनामध्ये परमेश्वरानं कोणाला निवडलेला आहे? हीन दीन, धिक्कारलेले, शून्यवत. आपण होतो का असे लोक? किती लोकांना वाटते असे आपण होतो? मी पण होतो. आपण हीन दीन होतो.
आपल्याला कोणी विचारणारं नव्हतं, आपण धिक्कारलेले लोक होतो, आपल्याला लोकांनी वाईट टाकलेले लोक होतो आणि आपल्याला कोणतीच किंमत नव्हती. पण जेव्हा आम्ही येशूवरती विश्वास ठेवला, आता काय आपल्याला आपलं एक वेगळं स्टँडर्ड आहे. अनेक लोक आपल्याला रामराम करतात, अनेक लोक आपल्याला मान सन्मान देतात. हे कशामुळे झालेलं आहे? त्या येशूच्या बलिदानामुळे झालेलं आहे. हालेलुया. त्या येशूच्या प्रेमामुळे झालेलं आहे. म्हणून एका ठिकाणी सांगत की परमेश्वरानं कुणाला निवडलेलं आहे? मूर्ख लोकांना निवडलेलं आहे. कशासाठी? की जे शहाणे लोक आहेत त्यांना लाजवण्यासाठी. हालेलुया. म्हणून या ठिकाणी सांगते की जे दीन किंवा जे धिक्कारलेले आहेत, जे शून्य लोक आहेत, यांना निवडलेलं आहे. कशासाठी निवडलेलं आहे आपल्याला? आता जी परिस्थिती आपली बदललेली आहे त्याचा अभिमान बाळगण्यासाठी आपल्याला निवडलेलं नाही. हालेलुया. आता आपल्याला चांगलं घर आहे, आपण चांगलं खाऊ शकतो, आपल्याकडे सगळ्या मुबलक गोष्टी आहेत. आपली परिस्थिती परमेश्वरानं बदललेली आहे. आणि जर माझी परिस्थिती परमेश्वरानं बदललेली आहे, त्या परिस्थितीबद्दल मी अभिमान बाळगून मी गर्वामध्ये जाता कामा नये, तर मी लीन आणि नम्र वृत्ती ठेवून मी नेहमी हे सगळं काही माझ्या प्रभूनं मला दिलेलं आहे असा मी अभिमान बाळगला पाहिजे. हालेलुया. मी माझ्या सामर्थ्यानं हे केलेलं नाही, तर प्रभूनं मला कृपा पुरवलेली आहे, प्रभूनं मला दया पुरवलेली आहे आणि म्हणून हे सगळं काही मला मिळालेलं आहे. हालेलुया. कारण परमेश्वराला काहीच अशक्य नाही. परमेश्वर म्हणत आहे की मनुष्याला अशक्य आहे, परंतु मला काहीच अशक्य नाही. हालेलुया. म्हणून या सगळ्या आशीर्वादामध्ये परमेश्वरानं जर आपल्याला ठेवलेला आहे, सर्व प्रकारचे आशीर्वाद जर परमेश्वरानं मला दिलेले आहेत, माझ्या कुटुंबाला परमेश्वरानं दिलेलं आहे, तर आपल्या प्रत्येक कुटुंबाचं हे काम आहे की या भौतिक परिस्थितीबद्दल अभिमान न बाळगता मी कशाचा अभिमान बाळगला पाहिजे? परमेश्वराबद्दलचा. की परमेश्वरानं मला हे दिलेलं आहे, परमेश्वरानं माझ्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलेलं आहे. म्हणून आपण नेहमी परमेश्वराबद्दलचा अभिमान बाळगायला पाहिजे. आणि जो परमेश्वराचा अभिमान बाळगतो त्या कुटुंबामध्ये ती लीनता असते, ती नम्रता असते. परंतु जो या भौतिक परिस्थितीचा अभिमान बाळगतो त्या कुटुंबामध्ये ती लीनता किंवा नम्रता पाहायला मिळत नाही. म्हणून आपण ईश्वरी लोक आहोत. हालेलुया. म्हणून परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करत असताना आपल्या कुटुंबामध्ये ती लीनता किंवा ती नम्रता दिसायला पाहिजे. हालेलुया. परमेश्वर अनेक पटीनं आशीर्वादित करणार आहे आपल्याला, कारण देवानं आपल्याला आशीर्वादित करण्यासाठीच निवडलेलं आहे. आपण हीन परिस्थितीमध्ये आपण धिक्कारलेले किंवा आपण शून्यवत राहू नये, तर आपण सक्षम बनावं, आपण समृद्ध बनावं, यासाठी परमेश्वरानं आपल्याला बोलावलेलं आहे, निवडलेलं आहे. परंतु परमेश्वर आशीर्वादित करत असताना आपण नेहमी परमेश्वराचा अभिमान बाळगायला पाहिजे. योबासारखा. योबाची चांगली परिस्थिती होती, तो त्या परिस्थितीबद्दल काहीच अभिमान बाळगत नव्हता, तर तो नेहमी परमेश्वराचा अभिमान बाळगणारा व्यक्ती होता. जेव्हा परिस्थिती बदलली, बिकट झाली, तेव्हा सुद्धा त्या परिस्थितीला दोष न देता तो परमेश्वराचा अभिमान बाळगत आहे आणि परमेश्वराला महिमा करत आहे. म्हणून जे धार्मिक लोक आहेत ते अशा प्रकारे त्या कुटुंबामध्ये ती लीनता आणि ती नम्रता आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. तिसरा शेवटचा मुद्दा मी सांगतो आणि संपवतो. आणि जे ईश्वरीय कुटुंब आहे, धार्मिक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये आपल्याला ऐक्यता पाहायला मिळते. हालेलुया. एकता पाहायला मिळते. एकता प्रत्येक कुटुंबामध्ये आवश्यक आहे. विभागणी वियोग आणते, विभाजन कोणत्याही कुटुंबाला बुडवते. म्हणजे विभाजन आपल्यामध्ये असता कामा नये. विभाजन याचा अर्थ की दोन अर्थ आहेत त्याचे. जर कुटुंबामध्ये वादविवाद आहे तर आपण विभाजन करणं गरजेचं आहे, परंतु आपण विभाजन केल्यानंतर आपली जबाबदारी मी विसरता कामा नये. हालेलुया. कारण जेव्हा लग्न होतं सध्याच्या काळामध्ये, तेव्हा प्रत्येक जण आपल्या स्वतःचा विचार करतो आणि वेगळं राहण्याचा काय करत असतो? प्रयत्न करत असतो. काही कौटुंबिक क्लॅशेस असतात, काही कौटुंबिक विवाद असतात आणि काही स्वतःच्या गोष्टी असतात. परंतु इथं सांगत आहे की कितीही वादविवाद किंवा कितीही आपल्या कुटुंबातील लोकांच्या मध्ये एकमत नसू द्या, परंतु इथं आपल्याला एकमत राहायलाच पाहिजे. हालेलुया. जे धार्मिक लोक आहेत
त्यांच्यामध्ये नेहमी एकता असते. हालेलुया. एकता हे ख्रिस्ती कुटुंबाचं सिम्बॉल आहे. म्हणून एकता ही आपल्यामध्ये असायलाच पाहिजे. 1 कोरिंथ 1 10 वचन. बंधुजनो, आपण प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नये. तुम्ही एक चित्ताने व एक मताने जोडलेले व्हावे. इथं सांगत आहे की तुमचं बोलणं कसं असू द्या, एकसारखं असू द्या. आमच्या कुटुंबामध्ये आता आम्ही 3 जण राहतो, तेव्हा आम्ही जेव्हा काही गोष्टी चर्चा करत असताना आमच्या तिघांचं मत कसं व्हायला पाहिजे, एक व्हायला पाहिजे. माझं जर वेगळं मत आहे, माझ्या बायकोचं जर वेगळं मत आहे आणि मम्मीचं जर वेगळं मत आहे, तर आपल्यामध्ये एकता राहणार नाही, वादविवाद वाढणार. म्हणून आपल्या कुटुंबामध्ये, आपलं जर धार्मिक कुटुंब आहे आणि जर आपल्या कुटुंबामध्ये एकता असावी असं जर आपल्याला वाटत आहे, तर आपलं काय पाहिजे, सर्वांचं मत कसं पाहिजे, एक असायला पाहिजे. पुढे सांगत आहे की बोलणं सारखं असायला पाहिजे, बोलणं सुद्धा सारखंच असायला पाहिजे. त्यानंतर तुमच्यामध्ये फुटी पडू नये, आपल्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ नये, आपल्यामध्ये फुटी पडू नये, यासाठी आपण काय केलं पाहिजे, स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. आणि पुढे सांगत आहे की एक चित्तानं एक मतानं जोडलेले व्हावे. आपण एकमेकाशी कसं पाहिजे, जोडलेलं असायला पाहिजे. मग ते जवळ असू देत किंवा लांब असू देत, आपण कसं पाहिजे, एकमेकाशी कनेक्टेड पाहिजे, एकमेकांच्या बद्दल प्रेम पाहिजे, एकमेकांच्या बद्दल सहानुभूती पाहिजे, एकमेकांच्या बद्दल ती आदर आणि सन्मान असायला पाहिजे. म्हणजे तर सांगत आहे की एकमेकांमध्ये फुटी असता कामा नये, आपण एकमेकांशी जोडलेलं असायला पाहिजे. आपल्या सर्वांना एकतेचे उदाहरण माहीतच आहे की काठीचं उदाहरण. काठीचं उदाहरण माहित आहे, एक काठी दिली तर आपण शाळेमध्ये शिकलेलं आहे, ती जर एक काठी दिली तर लगेच मोडणार, 2 काठी दिल्या तर मोडणार, 3 काठी दिल्या तर मोडणार. परंतु जर काठींचा गुच्छ दिला तर मोडणार का, नाही. त्या काठीच्या गुच्छामध्ये एक ताकद असते. म्हणून कुटुंबामध्ये ताकद जर पाहिजे आहे तर कुटुंबामध्ये काय पाहिजे, एकता पाहिजे. हालेलुया. जर आपल्या कुटुंबामध्ये एकता आहे, मग कितीही वादळ येऊ द्यात आपल्या कुटुंबावरती, हालेलुया, आपण डळमळणार नाही. हालेलुया. आपण कधीच हलणार नाही. मग भले आपण एकत्र असू द्या किंवा आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहू द्या, परंतु आपल्यामध्ये एकमेकांच्या बद्दलचं प्रेम कमी होता कामा नये. हालेलुया. म्हणून येशू जेव्हा सेवेला सुरुवात केली तेव्हा आई वडिलांच्या पासून तो लांब गेला, परंतु जेव्हा तो मरण पावत होता त्या क्रुसावरती, तेव्हा त्यानं आपल्या आईची जबाबदारी कोणाला सोपवून दिली, त्याच्या प्रिय शिष्याला सोपवून दिली. हालेलुया. म्हणून इथं त्याच्यामध्ये ते प्रीती आपल्याला पाहायला मिळते. तो सेवेसाठी लांब गेला, परंतु जेव्हा त्याला वेळ मिळाला तेव्हा काय केलं, आपल्या आई वडिलांचा विचार केला, आपल्या आईचा विचार केला आणि आईची जबाबदारी त्यानं सोपवली. म्हणून आपल्यामध्ये एकता असायला पाहिजे. हालेलुया. सर्व कुटुंबातील लोकांनी ती एकता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. मग काही लोकांना नम्र बनावं लागेल, काही लोकांना कडक बनावं लागेल. हालेलुया. परंतु ती एकता आपल्या कुटुंबामध्ये टिकवून ठेवावी लागेल. प्रेषितांचं कृत्य याचा 4 अध्याय 32 वचन वाचा. प्रेषित 4:32. तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्याचे सर्व काही सामायिक होते. आणि प्रेषितांनी येशूचं स्वर्गारोहण झाल्यानंतर येशूनं पवित्र आत्म्यानं भरलं शिष्यांना, आणि पवित्र आत्म्यानं भरल्यानंतर ते सगळे लोक येशूचे शिष्य काय करू लागले, सेवा करू लागले. आणि सेवा करत असताना जे प्रेषित लोक होते त्यांच्याकडे जी प्रॉपर्टी होती त्यांनी काय केले, सर्व प्रॉपर्टी विकली आणि ते काय केलं, एकत्र आणून प्रेषितांच्या देवाच्या सेवकांच्या समोर ठेवलं. आणि ते काय करायचे, प्रामाणिकपणे सगळेजण काय करायचे, सेवा करू लागलेत. आणि इथं सांगत आहे
की कोणीही आपल्या मालमत्तेचा काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे. मग त्या काळामध्ये प्रेषितांची किंवा त्या लोकांच्याकडे प्रॉपर्टी वेगवेगळी असेल. एकाकडं कमी संपत्ती असेल, एकाकडे जास्त संपत्ती असेल. पण जो जास्त संपत्तीवाला ज्यानं विकलं आणि ज्यानं प्रेषितांच्या जवळ आणून ठेवलं, तो अभिमानानं जीवन जगत नव्हता. त्याला जेवढं पाहिजे तेवढं तो त्याच्यातून घेऊन जायचा आणि ते काय करायचे, प्रामाणिकपणे सेवा करायचे. या कुटुंब हे जे प्रेषित जेव्हा सेवा करत होते यांच्यामध्ये ती एकता आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्यामध्ये मीपणा नाही, त्यांच्यामध्ये मी जास्त दिलेला आहे तेव्हा मला जास्त पाहिजे अशी भावना नाही. तर प्रत्येकाला जसं लागतंय त्याप्रमाणे काय करायचे, ते घ्यायचेत आणि त्याप्रमाणे ते सेवा करायचे. हे एकतेचं प्रतीक आहे. म्हणून आपल्यामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये एकता असायला पाहिजे. आपण जर धार्मिक कुटुंब आहोत तर आपल्यामधली एकता इतर लोकांना दिसायला पाहिजे. आपल्यामधले वादविवाद इतर लोकांना न दिसता आपल्यामध्ये एकता दिसणं गरजेचं आहे. 1 पेत्र 3 अध्याय 8 वचन. वाचा 1 पेत्र 3:8. शेवटी तुम्ही सर्व एक चित्र समसुखी बंधुप्रेम करणारे कणवाळू व नम्र मनाचे व्हा. आणि इथं सांगत आहे की सर्व कसे असा एक चित्त असा. याचा अर्थ की तुमच्यामध्ये एकता असू द्या, सर्वांचं एकमत असू द्या तुमच्या कुटुंबामध्ये. त्यानंतर समदुःखी, एकमेकाच्या दुःख काय करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. कोणाला काय त्रास होत आहे का, आपण एकमेकाला समजून घ्यायला पाहिजे. बंधुप्रेम करा, एकमेकांच्या वरती प्रेम करा. कणवाळ व्हा, एकमेकांच्या वरती दया करा आणि काय करा, नम्रपणे जीवन जगा. कधी कधी आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये नम्र व्हावं लागेल, तेव्हा आपल्यामध्ये नम्रता असायला पाहिजे. रोमकरास पत्र 12:16. रोम. परस्पर एक चित्त असा, मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा, स्वतःला शहाणे समजू नका. आणि तर एक चित्त असा, एकतेमध्ये राहा. सर्वजण एक चित्तेमध्ये असा, मोठमोठ्या गोष्टीवरती भरोसा ठेवू नका. तर काय करा, जे लीन आहेत त्यांच्या लोकांच्या सहवासामध्ये राहा. स्वतःला हुशार किंवा शहाणे समजू नका, तर एकतेमध्ये राहा. एकमेकांना सहाय्य करा, एकमेकांच्या वरती प्रेम करा. ती एकता आपल्या कुटुंबामध्ये अबाधित राहण्यासाठी काय करा, प्रेम करा. प्रेषितांच्या मध्ये एकता होती आणि त्या एकतेचा परिणाम की या जगाची उलथापालथ झाली आणि अनेक लोकांना परमेश्वराची सुवार्ता समजली आणि अनेक लोक देवाच्या राज्यामध्ये आले. म्हणून हे 3 महत्वाचे गुणधर्म आपल्या कुटुंबामध्ये असायला पाहिजेत. पहिला गुणधर्म कोणता पाहिला, की जे ईश्वरीय कुटुंब आहे ते नेहमी सेवा करणारं असतं. त्या कुटुंबामध्ये सेवा करण्याची वृत्ती नेहमी आपल्याला पाहायला मिळते. जे ईश्वरीय कुटुंब आहे, धार्मिक कुटुंब आहे, त्या धार्मिक कुटुंबामध्ये नेहमी नम्रता आपल्याला पाहायला मिळते. सर्व कुटुंबातील लोकांच्या मध्ये नम्रता आपल्याला पाहायला मिळते. आणि जे धार्मिक लोक आहेत त्यांच्यामध्ये एकता आपल्याला पाहायला मिळते. ते एकमेकांच्या वरती प्रेम करणार असतात, एकमेकाला समजून घेणारे असतात आणि एकमेकांना आदर आणि सन्मान देणारे लोक असतात. म्हणून आपण ईश्वरीय कुटुंब आहोत, आपण धार्मिक कुटुंब आहोत, तर ती धार्मिकता या गुणाद्वारे इतर लोकांना दिसत असते. म्हणून आपण ह्या गोष्टी आपण सर्वांनी सांभाळून राहणं गरजेचं आहे. कारण आपण साधे लोक नाही आहोत. हालेलुया. आपण प्रकाशाचे लोक आहोत, आपण प्रकाश आहोत. आपलं घर प्रकाशानं भरलेलं आहे आणि आपल्या कुटुंबाद्वारे तो प्रकाश इतर लोकांना दिसायलाच पाहिजे. हालेलुया. आपल्या कुटुंबात भले वादविवाद असतील, भले आपल्या कुटुंबामध्ये पटत नसेल, पण या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे आणि आपल्या कुटुंबाद्वारे इतर लोकांना प्रकाश दिसणं आवश्यक आहे. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वादित करू. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया आणि आपण सर्वजण उठून उभा राहूया आणि शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. येशू तुझं नाव उंचावितो, कारण प्रभुदेवा या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. प्रभुदेवा, आज तू आम्हाला पुन्हा एकदा धार्मिक कुटुंबाबद्दल, धार्मिक प्रभुदेवा फॅमिलीबद्दल तू आम्हाला सांगितलं. प्रभुदेवा, आमचं कुटुंब जर धार्मिक आहे तर परमेश्वरा आम्ही नेहमी सेवेमध्ये तत्पर असणारे लोक असणार. प्रभुदेवा, आम्ही जेव्हा
आमचं कुटुंब धार्मिक आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा आमच्या कुटुंबामधून ती लीनता, ती नम्रता नेहमी इतर लोकांना दिसणार. प्रभुदेवा, जेव्हा आम्ही म्हणतो की आमचं कुटुंब धार्मिक आहे, आमचा परिवार धार्मिक आहे, तर परमेश्वरा आम्ही नेहमी परमेश्वरा तुझ्या वचनासाठी, तुझ्या आध्यात्मिक गोष्टीसाठी आम्ही नेहमी तत्पर असणार आहे परमेश्वरा. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू प्रभुदेवा, आम्ही जेव्हा धार्मिक म्हणतो तेव्हा प्रभुदेवा आमच्या कुटुंबामधून ती एकता इतर लोकांना पाहायला मिळणार. प्रभुदेवा, आम्ही एकमेकांच्या वरती प्रेम करणारे असणार, आम्ही एकमेकाला समजून घेणारे असणार, आम्ही प्रभुदेवा एकमेकांचा आदर आणि सन्मान करणारे असणार. आमच्या कुटुंबामध्ये एक मत असणार, आमच्या कुटुंबामध्ये परमेश्वरा एक विचार असणार आहे परमेश्वरा. धन्यवाद देतो परमेश्वरा. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या महानाताम देत आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रभुदेवा तू आशीर्वादित कर. प्रभुदेवा, आम्ही धार्मिक परिवार आहोत, प्रभुदेवा आम्ही ईश्वरीय कुटुंब आहोत, तेव्हा प्रभुदेवा हे गुणधर्म इतर लोकांना दिसण्यासाठी आणि हे गुणधर्म प्रभुदेवा आम्हा प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये असण्यासाठी प्रभू तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. इथं बसलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महानाताम देत आहे. प्रत्येकावरती तुझी कृपा कर, प्रत्येकावरती तुझी दया असू दे परमेश्वरा. आणि प्रत्येकानं प्रभुदेवा नम्र असण्यासाठी, प्रत्येकानं परमेश्वरा तुझ्या प्रभुदेवा वचनानुसार जीवन जगण्यासाठी परमेश्वरा, प्रत्येकानं प्रभुदेवा एकतेमध्ये राहण्यासाठी परमेश्वरा, आणि प्रभुदेवा प्रत्येकानं नेहमी तुझ्या सेवेसाठी तत्पर असण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. पवित्र आत्मा आमच्या अंतःकरणामध्ये पडलेलं वचन कार्य करू दे परमेश्वरा. प्रभुदेवा, आमचं कुटुंब हे साधंसुध कुटुंब नाही, तर परमेश्वरा आमचं कुटुंब प्रभुदेवा, आमचा परिवार हे धार्मिक परिवार आहे. प्रभुदेवा, आमच्या परिवाराच्या विरोधात असणारे सर्व सैतानाचा अडखळ आम्ही नासरी येशूच्या नामामध्ये उद्ध्वस्त करून टाकत आहे. प्रभुदेवा, या वेळेमध्ये आम्ही प्रार्थना करताय प्रभुदेवा रणवीर फॅमिली, कोस्मे फॅमिली, चव्हाण फॅमिली परमेश्वरा, त्याचप्रमाणे परमेश्वरा आमची फॅमिली परमेश्वरा, त्याचप्रमाणे जाधव फॅमिली परमेश्वरा, आणि जे विद्यार्थी आहेत परमेश्वरा या सर्व विद्यार्थ्यांचे फॅमिली परमेश्वरा, या सर्व कुटुंब धार्मिक असताना प्रभुदेवा या सर्व कुटुंबाच्या विरोधात असणारं सर्व अडखळणं प्रभुदेवा आम्ही येशूच्या नामामध्ये धमकावून लावत आहे परमेश्वरा. प्रभुदेवा, आम्ही धार्मिक आहोत, आमचं कुटुंब धार्मिक आहे, आणि प्रभुदेवा आमच्या कुटुंबाद्वारे ती धार्मिकता इतर लोकांना नेहमी दिसू दे, ते ईश्वरीय, ते दैवी गुणधर्म इतर लोकांना दिसू दे, अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या महानाताम देत आहे. पवित्र आत्मा तुझी कृपा कर, दया कर. आमचं कुटुंब नेहमी धार्मिकतेमध्ये चालण्यासाठी, आमचा परिवार नेहमी तुझ्या दैवी गुणामध्ये चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो परमेश्वरा. वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या महानातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास रोज सोडले आहे तसं आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू. आणखी राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे, आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथे वाचलेल्या प्रत्येक व्यक्ती सोबत आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण एकमेकांना भेटू आणि त्यानंतर आपण घरी जाणार आहोत.